भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं त्यांच्याही पवित्र स्मृतीला मी या निमित्तानं त्यांनाही मानवंदन अर्पित करतो। आज आपल्या समता तरुण मंडळाच्या वतीने आज जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या निमित्तानं अनेक सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम समता तरुण मंडळानं या ठिकाणी यावर्षी घेतले। त्याबद्दल मी समता तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे जुने स्नेही मान्य वाय.बी. ब्राह्मणे, ग्रामपंचायती सदस्य मायकलजी ब्राह्मणे, आपले माजी सभापती बापूसाहेब आहेर, माजी संचालक संजयराव आहेर, बाळासाहेब आहेर, कारभारी पाटील, रवींद्र ब्राह्मणे, शिवाजी घोगरे, सर्वच गावचे उपस्थित पदाधिकारी, सचिव सगळे माझ्यासमोर बसलेले आहेत। आणि म्हणती तिकडे म्हटलंय की SP आहे, सगळे दिसतात म्हणती। आणि उपस्थित सर्व या महामानवाला अभिवादन करण्यासाठी जमलेले सर्व माझे नागरिक बंधू भगिनी आणि मित्र, आज बाबासाहेबांची जयंती आहे। आणि योगायोग असा आहे की आज त्यांनी लिहिलेल्या संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे की ज्या संविधानानं हे संपूर्ण भारतवर्षाला घडवलं आणि आजही त्या संविधानाची पूजा आपण सर्वजण करत असतो। हे संविधान आपल्या सर्वांच्या दृष्टीने सगळ्यात अनमोल असा तो ग्रंथ आहे। आज त्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आज मला जे संविधानाची प्रत भेट दिली त्याबद्दल या मंडळाचा सुद्धा मी अतिशय आभारी आहे। तर म्हणजे आपल्या भारतवर्षामध्ये अनेक समाज पुरुषांनी जन्म घेतला, त्यामध्ये समाजाच्या शोषित, वंचित, उपेक्षित अशा वर्गाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे सातत्याने त्यांनी प्रयत्न केला, त्यासाठी संघर्ष केला, वेदनाही सहन केल्या। असे जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या पहिल्या पंक्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव या निमित्तानं घेतलं पाहिजे। तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं। हे गाढ अभ्यासक, कायद्याचं प्रचंड ज्ञान, आणि म्हणूनच त्यांनी मी म्हटल्याप्रमाणे शोषितांच्या, दीनदलितांच्या, श्रमिकांच्या ठिकाणी, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणला पाहिजे म्हणून त्यांनी या सर्व समाजाच्या जीवनामध्ये एक नवा प्रकाशझोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। एक सामाजिक क्रांती म्हणून त्यांनी ती उभी केली। काही लोक म्हणतात ते सामाजिक क्रांतीचे जनक होते, समाजाच्या क्रांतीचे ते भाग होते। मी असं म्हणणार नाही, ते या संपूर्ण क्रांतीचे जनक होते असं मला हरकत नाही। हातबल, निराश, गणित गात्र अशा समाजाला त्यांच्या जीवनामध्ये एक नवी क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली।
आणि ती जी त्यांनी क्रांती पर्वाला सुरुवात केली, आजही त्याची धगधग आज सगळ्यांना आपल्याला त्यानिमित्तानं पाहायला मिळतं. या सर्व समाज घटकांना नव्या जगण्याचा आशय निर्माण करून दिला. सन्मानानं समानतेनं जिंकण्याची जगण्याची त्यांनी जिद्द निर्माण करून दिली. आणि आजही या क्रांती पुरुषाच्या जयंती निमित्तानं केवळ आपल्या भारतवर्षामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांच्या स्मृतीला आज वंदन केलं जातं. हे बाबासाहेबांचे फार मोठं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. ते ज्ञानाने एवढे प्रगल्भ होते म्हणून त्यांचा विश्वास होता की ज्ञानानं समाज समृद्ध होतो आणि घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत पेटली पाहिजे आणि त्यातूनच समाजाला आपल्याला समृद्ध करता येईल. हा बाबासाहेबांचा आढळ विश्वास जो होता. म्हणून त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रसार केला. म्हणून ते नेहमी सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध घेईल ते वाघिणीच्या सारख्या गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा बाबासाहेबांच्या मनामध्ये विश्वास होता. त्यांनी ते सातत्यानं बोलून दाखवलं. आणि म्हणून शिक्षण घेतल्यानंतर आपल्या व्यक्तिगत जीवना नव्हे तर समाजाच्या परिवर्तनासाठी आपण या ज्ञानदानाचा उपयोग केला पाहिजे. ही अविरतपणे बाबासाहेबांनी जी शिकवण जी आहे ती आज प्रत्येकानं मनामध्ये त्या ठिकाणी आपण स्वीकारली पाहिजे. त्यांच्या विचारधारेवर आधारित आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. खरं म्हणजे दलित समाजाला त्यांचा हक्क मिळावा म्हणून बाबासाहेबांनी जो लढा सुरू केला अनेक सत्याग्रहाचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. परंतु त्या समाजाला स्वावलंबी बनवण्याचं त्यांच्यामध्ये एक नवा आत्मविश्वास जागृत करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. मला वाटतं तेच उद्याच्या आपल्या सगळ्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी बाबासाहेबांची शिकवण या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी स्वीकारून आपण आपल्या जीवनाची वाटचाल ठेवली पाहिजे. काही प्रकार राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम त्यांच्या नसामध्ये होतं. केवळ विशिष्ट समाजाकरता बाबासाहेबांनी काम केलं नाही. हे भारतवर्षाचा प्रत्येक समाजाचा घटक हा आपला भारतीय नागरिक आहे आणि त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे त्या संविधानाच्या पवित्र ग्रंथामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं. परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये बाबासाहेबांचं नाव फक्त राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न झाला. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे अशा प्रकारचा खोटा प्रचार करून लोकांमध्ये बुद्धिभेद काढण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्दैवाने काही लोकांनी त्याचा राजकीय फायदा उचलला. पण अनेक लोकांना मी आता विचारत असतो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले, पुढे घटना बदलली का? संविधान बदललं का? त्यापेक्षाही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करीन की त्यांनी आजचा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केला. मला वाटतं हेच आपल्या सरकारचं आदरणीय प्रधानमंत्र्यांची जी भूमिका आहे त्यांची या संविधानाप्रती असणारा जो आदर आहे हे अधोरेखित होतो. आज संपूर्ण जगामध्ये आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मृतीला आज त्या ठिकाणी अभिवादन केलं जातं. हिंदू मित्र स्मारक बाबासाहेबांचं आता पूर्णत्वाला जाते. मध्यंतरी 2.5 वर्ष या राज्यामध्ये दुसरं सरकार होतं म्हणून दुर्दैवाने त्यामध्ये दुर्लक्ष झालं. आता पुन्हा एकदा महायुती सरकार या ठिकाणी स्थापन झालंय
आणि त्यामुळे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की नजीकच्या काळामध्ये हे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य दिव्य असं स्मारक माने बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मुंबईमध्ये उभं राहतं ते पूर्णतेला जाईल अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो आणि पुन्हा एकदा या महामानवाच्या चरणी त्यांना मानवंदन अर्पित करतो आणि या समता तरुण मंडळाचं पुन्हा एकदा अति उत्तम आयोजनाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम.